लोक उत्सव समिती नायगाव यांच्या वतीनं अयोध्यावरून येणाऱ्या कलशाचे अक्षदा पूजन करण्यात आलेले आहे। पाहूयात मग। नायगाव तालुक्यात अक्षदा कलशाचे पूजन आज सकाळी बालाजी मंदिर नरसी येथे करण्यात आले। नियोजित कार्यक्रमात नरसी येथे आलेल्या अक्षदा कलशाचे फटाक्यांची आतिषबाजी करत भगवान बालाजी मंदिर संयोजन समिती यांनी स्वागत केले। यावेळी लोक उत्सव मुख्य संयोजक गणेश पाटील कंदुरके, माजी जिल्हा परिषद सदस्य माणिक लोहगावे, श्रीराम सावकार मेडेवार, पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडेकर, वसंत मेडेवार, शंकर कल्याण इत्यादी लोक उत्सवाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। एकादशी निमित्त अयोध्येमधून जे भगवान बालाजी मंदिरामध्ये अक्षदा पाठवण्यात आल्या ते सर्व तालुक्यामध्ये या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। जे 400 वर्षापासून आपण स्वप्न पाहिलं होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं। आज देशाचे लाडके पंतप्रधान खनखर व्यक्तिमत्व मोदी साहेबांनी हे स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि 22 जानेवारीला आपल्याला या अयोध्येचं एक निमंत्रण देण्यासाठी आज आम्ही या मंदिराचे ट्रस्टी मेडेवार परिवाराला, श्रीराम सावकार मेडेवारांना आम्ही आमंत्रण देत आहोत। सर्व परिवारासहित आपल्याला अयोध्येला जायचं आहे आणि या अक्षता गावागावामध्ये घराघरामध्ये आपल्याला रांगोळी दीपोत्सव करून या अक्षता भगवान रामचंद्राच्या चरणी अर्पण करायचं आहे। घरोघरी अतिशय 22 जानेवारीला दीपावलीसारखं हा उत्सव आपल्याला देशामध्ये आपल्या गावामध्ये साजरा करायचा आहे। या निमित्तानं मी सर्व बांधवांना विनंती करतो की आपण आपल्या घरामध्ये दीपोत्सव करू। ही जे 400 वर्षापूर्वीचं आपलं स्वप्न मोदी साहेबांनी पूर्ण केलं त्याचा आनंद उत्सव आपण साजरा करू। वितरित झालेले आहेत। सर्वांनी आपल्या घरी रामचंद्राचं पूजन करून दीपोत्सव साजरा करावा। ज्यालाही शक्य आहे त्यांनी अयोध्येला येऊन आनंद उत्सवात सहभागी व्हावं। मी नरसी मंदिरामध्ये 22 तारखेला दीपोत्सव ठेवलेला आहे आणि दीपोत्सवाला ज्याला जाता येत नाही त्यांनी इथं येऊन रामचंद्र सेवेचा लाभ घ्यावा। तसेच त्या दिवशी दीपोत्सव प्रसाद वितरण राहील तर ते प्रसाद ग्रहण करावा व रामचंद्र चरणी आपली श्रद्धा अर्पित करावी। तानाजी शेळगावकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड।